जाऊ दे, चला. बोलायसारख्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण बोलून त्याचा काही फायदा नाही. कारण फायदा नाही आहे. कारण आपले रिलेटिव्ह वगैरे सगळे व्हिडिओ बघतात आणि नको वाटतं. स्पेशली माझी नणंदबाई पण व्हिडिओ बघत असेल तर नको. काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या. भरपूर साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. खूप सारे सहन केले आहे. म्हणजे पहिली परिस्थिती जर मोबाईल असताना कॅप्चर केली असते ना, तर खरंच तुम्हाला समजलं असतं की बाबांनो, ह्या दिवसातनं पण आम्ही खूप वरती आलो आहे. आणि बऱ्याचसे खूप साऱ्या गोष्टी करायच्या पण आहेत. कारण ज्यांनी नावं ठेवले, ज्यांनी बोलले की खरं सांगते जी गोष्ट आहे ते. माझा नवरा जो काम करतो ना, त्या गोष्टीवरनं सगळ्यांनी, खूप जणांनी टोमणं मारले. खूप जणांनी की काय काम करतो, असं तसं. तर काम काय करतो हे महत्त्वाचं नसतं. तो काहीतरी करतोय आणि तो कष्टानं काहीतरी कमवतोय ना, हे महत्त्वाचं असतं. लांबचे तर देणारच टोमणे, पण घरातला बाप म्हणणाऱ्यांनी पण ते टोमणं दिलेलं. त्या गोष्टीसाठी आणि त्या टोमण्यासाठी परिस्थिती बदलायची आहे. नवरा काही पण करू दे, कसा पण असू दे, भांडणं होऊ देत, काही होऊ देत, पण जेव्हा नवऱ्याला बोललं जातं ना, तेव्हा बायकोच्या मनाला काही गोष्टी लागतात ना. त्या मला काही गोष्टी लागल्या होत्या की करतोय ना काहीतरी, तुम्ही त्याला मग अजून काहीतरी चांगलं करा असं सांगाय सोडून तुम्ही त्याला नावं ठेवताया, त्याला हिणवताया. त्याच्या मनाला काय वाटतं हा विचार तुम्ही कधी करत नाही. मी तेव्हाच ठरवलं की खरंच मला काही ना काही करायचं आहे आणि मी ते करून दाखवणार. आणि त्याच दिवशी म्हणजे लगेच मी यूट्यूब चॅनल वगैरे खोललं होतं, पण इतकं काही माहिती नव्हती मला त्या यूट्यूबमधले. म्हणूनसाठी मी थोडीशी थांबले, थोडीशी माहिती घेतली. आणि मेन गोष्ट, माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता. मी ह्यांच्याच फोनमध्ये यूट्यूब चॅनल खोललं होतं. आणि व्हिडिओ कसे टाकायचे हे पण त्याची काही आयडिया नव्हती. आणि हे मला पण माहिती नव्हतं की यूट्यूबवरती सर्च करून पण आपल्याला सगळं दाखवतील की यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करायचं वगैरे. आणि तरी पण मी वर्षभर गॅप घेतला त्यासाठी, थांबून बिंबून मोबाईल असतोपर्यंत. आणि माझ्यातली आवड बघताना माझ्या नवऱ्याने मला फोन वगैरे घेऊन दिलेला की ही काहीतरी करल. आणि मला भारी वाटते की मी काही ना, म्हणतात ना, फुल नाही फुलाची पाकळी केली मी. संसाराला थोडासा हातभार लावला ना, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जसं ना प्रत्येक नवरा स्वतःसाठी न कमवता घरासाठी कमवतो ना, तसंच मी माझी हौस न करण्यासाठी मी फक्त यासाठी कमवते की संसाराला माझ्या करण्यानं थोडासा हातभार लागेल, ह्या गोष्टीसाठी कमवते. नाहीतर मी आजपर्यंत जेवढं कमवलं ना, कधी रुपयासुद्धा वायपट नाही घालवला. आता हाऊस हाऊस म्हणजे ना, म्हणजे नवऱ्याच्या पगारातून फक्त गरजा भागू शकतात. हाऊस पूर्ण नाही होऊ शकत हे मला पण माहीत आहे. त्यामुळं मी कधी त्यांच्याकडून हाऊसाचं हेच केलं नाही की मला कपडे पाहिजेत, मला सोनं पाहिजे, मला ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे. मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे. जेव्हा आम्ही सपरात राहत होतो का नाही, मी स्वतःसाठी कधी ब्लाऊज पण शिवले नव्हते. कारण मला माहिती होतं माझ्या नवऱ्याची परिस्थिती काय आहे. आणि ब्लाऊजला जी शिलाई घेतात ना, तेवढ्या पैशात माझ्या लेकराचं खाण्याचा खर्च होईल, म्हणजे दूध वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून मी कधीच कोणत्याच गोष्टीचा हट्ट केला नाही. लग्नात जे ब्लाऊज शिवलेले तेच मी घातले. परकर असतील तेच. जोपर्यंत परिस्थिती सुधरत नाही ना, तोपर्यंत सगळ्या गोष्टी त्यात ॲडजस्ट केल्या होत्या. पण जाऊ द्यात, मी केलं आहे, ह्यातच मला आनंद आहे. आणि मी जे करते ना, त्यात मला नवरा कधी साथ नाही देत असं नाही. तू कर, मी भले तुला म्हणजे बाकीच्या गोष्टीत नाही मदत करू नाही शकलो ना, तरी पण मी तुला साथ देतोय, तू कर फक्त. तुला कोणी काय बोललं काय असं त्याचं मनावर घेऊ नको, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि बस, नवऱ्याचा हा हा असला पाठीवर तर अजून काही पाहिजे म्हणतात ना, तसंच आहे माझ्यासाठी. मी आता लोकांचं मनावर घेत नाही ना. माझ्यामुळं जर माझ्या नवऱ्याचा ताप कमी होत असेल, त्याला कष्ट कमी करावं लागत असेल ना, तर तिथे मी करणारच. भरपूर जणांनी मला पण नावं ठेवली की मी नवऱ्याच्या जेवावर बसून खाते. अजूनपर्यंत पण ठेवतात. कारण त्यांना त्या गोष्टी माहिती नाही आहेत की मी पण काय कमवते, मी पण नवऱ्याला हातभार लावते. हे फक्त मला आणि माझ्या नवऱ्यालाच माहिती आहे. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अजून सांगितल्या नाहीत की मी किती कमवते आणि किती नाही ती. त्यामुळं मला पण अजून नाव ठेवते तेच की आई तर खाती या, तो कामाला जातो या. किंवा जे पाहुणे रावळे येतात ते पण म्हणतात, अरे काय 500 रुपयात काम करतोय, चल माझ्याकडं, मी तुला एवढं देतो. असं भरपूर सारं बोलतात. पण मी नाही मनावर घेत. कारण ना, सहन करून करून आम्ही दगड झालो आहे. आम्हाला खरंच इतक्या लोकांनी टोमणं दिलं आहे ना,
घरातले असो बाहेरचे असो कोणीही आम्हाला सोडलं नाही. पण म्हणतात ना, माणूस घडतो ते घावानंच घडतो. तर आम्ही घडलो त्यांच्या टोमण्यामुळंच घडलो. अजूनही जरी माणसांना वाटत असेल की आम्ही भिकारी आहे, तर आम्ही भिकारीच. म्हणतात ना, येडा बनून पेढं खाण्याचं काम, तर आम्ही तेच करू आता. भरपूर लोकांना जबाब द्यायचा आहे. त्यांनी ज्या लोकांनी हिणवले ना, त्यांची तोंड मनाने बंद झाली पाहिजे. ते एवढं लायक बनायचं आहे बस, अजून काय नाही ना. म्हणजे म्हणतात ना, इरस नाही आहे ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे, त्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे, जिंकायचं आहे, असं नाही. ज्यांनी नावं ठेवलेत ना, त्यांच्यासाठी फक्त मोठं व्हायचं आहे. आणि जे काम करतोय ना, त्या कामातूनच व्हायचं आहे, ना की नोकरी वगैरे हे ते करून. ज्यात आपल्याला यश भेटतंय ना. आणि माझ्या नवऱ्याला ह्याच कामात यश भेटले. त्यांनी भरपूर कामं केली, मी तुम्हाला सांगू पण नाही शकत एवढी कामं केली. केलं सोडलं, पगार नाही, राहत नाही, ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही लॉसमध्येच होतो. पण ह्या कामात जेव्हापासून आम्ही आलो ना, म्हणजे सोनूचा जन्म झाला नाही का, लगेच हेच काम करायला लागलेलं ते. आणि तेव्हापासूनच आमची परिस्थिती सुधारली. आमच्या सोनूचा पायगुण चांगलाच होता. जाऊ द्या. खूप बोलायचं आहे, खरंच लय बोलायचं आहे, पण म्हणतात ना, दाबून ठेवावं लागतं. तसं झालं आहे माझं. तसं तर मी कोणाशी माझ्या मनातल्या गोष्टी शेअर नाही करत. माझी आई असली तरी पण तिला मी माझ्या मनातल्या गोष्टी नाही शेअर करत. कारण मी जे माझं दुःखातलं असो काय असो, मी तिला बोलली ना, तर तिला पण त्या गोष्टीचं वाईट वाटणार. त्यामुळं मी तिला नाही शेअर करत. जाऊ दे, असो. चला, बोलून कधीतरी वेळ आले ना की अजून काय काय गोष्टी आहेत त्या बोलून तुमच्यासोबत. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे, सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल विषय काय आहे तो. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचे सगळ्यांचे खूप सारे आभार मानते की तुम्ही मला गाडी घेतलेले ते व्हिडिओ, स्टेटस, स्टोरी सगळे बघून तुम्ही मला जे विश केलं ना, अभिनंदन केलं, त्यासाठी खरंच आभार. माझे कोणी रिलेटिव्ह असतील, कोणी असतील ना, त्यांनी ती मला माझी स्टोरी लाईक नाही केली ना, माझा स्टेटस लाईक केला ना, व्हिडिओ, तरी तुम्ही मला ओळखत नाही काही नाही, तरी पण तुम्ही माझ्या आनंदात आनंद मानताना हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. जे कोणी माझे सबस्क्रायबर असतील, जे मला व्हॉट्सअपला वगैरे आहेत ना, त्यांनी ते मला कॉंग्रॅच्युलेशन केलं. मला भारी वाटतं की बाबा न, जाऊ दे, जवळची नाहीत पण लांबच्या लोकांना तरी माझं चांगलं झालेलं आवडते, म्हणजे बघवते. तर धन्यवाद एवढंच म्हणेन. तर मी बोलले होते माझ्या मनातल्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत त्या. तसं तर लग्न झाल्यापासून मी तुम्हाला जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, मला पाडवा आवडत नाही. कारण प्रत्येक पाडवा माझ्यासाठी नवीन वर्षात खराबच घेऊन येतो. त्या दिवशी भांडणं, आयुष्यभर किरकिर, कटकट हे सगळं चालूच राहतं ना. असं काय माझं लग्न झाल्यापासून पहिल्या पाडवापासून माझ्या आयुष्याला जे ग्रहण लागलं आहे ना, ते मला वाटतं ह्या पाडव्याला येऊन संपले. आता पुढचा पाडवा कसा जाईल माहीत नाही, पण हा पाडवा तरी माझ्या मॅरिड लाईफमधला बेस्ट पाडवा ठरला आहे. पहिला पाडवा सांगते लग्न झाल्याचा. डिसेंबरमध्ये लग्न झालं होतं माझं. आणि फेब्रुवारीमध्ये, तसं कोविड डिसेंबरपासूनच सुरू होतं, पण इतकं काही लॉकडाऊन वगैरे पडलेलं नव्हतं. तर जानेवारी का फेब्रुवारीमध्ये लॉकडाऊन वगैरे जास्त झालं. मग मला कुठे येता जाता येत नव्हतं. आणि सोनू मला तेव्हाच राहिले, 1-2 महिन्यांनी राहिले असेल मला सोनू तेव्हा मला उलट्याचा वगैरे त्रास येत होता. आणि लगेच पाडवा वगैरे आला. उलटी होते आपल्याला, तर ती आपण गिळून तर नाही टाकू शकत ना. मग ती उलटी आली बाहेर तर आलीच. तर तेव्हा माझ्या सासूबाईने त्याच्यावरनं मला म्हणजे बोलायला सुरुवात केली होती की अशीच करते तशीच करते, म्हणजे त्या इतक्या प्रमाणापेक्षा बाहेर बोलतात ना. मग तो माझ्यासाठी नवीन वर्ष तिथूनच सुरू होतं आपलं. तर तिथून माझ्या आयुष्याची कटकट ते अजूनपर्यंत ते माझ्याशी भांडतच राहतात. एकही दिवस असा नसतो की आमची भांडणं नाही झालेलं असणार. आणि कारण तर काही नसतं, त्यांना एवढंच की माझं वागणं पटत नाही. मी कशीही वागा, तुम्ही मला कमेंट करता की तू बांगड्या वगैरे घालत जा, साडी घालत जा, त्यांना त्याच्याशी काही देणं नाही. तू काय घाल काय नाही, त्यांना म्हणजे त्यांचा विचार कसा आहे माहिती आहे का, न शिकलेल्या बायकांचा विचार कसा असतात की सुनांनी असं राहिलं पाहिजे, असं केलं पाहिजे, त्यांनी जास्त नॉलेज असल्यासारखं नाही वागलं पाहिजे.
आता नॉलेज आहे तर ते बोलणार तसं, वागणार तसं. त्यांचं म्हणणं तसं नाही, गावंढळच राहायचं, तसंच वागायचं, तसंच राहायचं. बोलण्याची पद्धत किंवा बऱ्याचशा गोष्टी, तर त्यांना आमच्या काही गोष्टी नाही पटत आणि त्याच्यावरूनच आमच्यासारखे खटके उडत असते. तर पहिला पाडवाही माझा तसंच गेलेला की इथंच का उलटी केली, तिथंच का केली. तिथून पुढं वर्षभर ते तसंच गेलं. नोव्हेंबरमध्ये सोनूचा जन्म झाला. तिथून त्या 2-3 महिन्यांना लगेच पाडवा आला होता आणि सोनूला माझ्या जावबाई वगैरे आंघोळ घालायच्या. पण त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्याही माहेरी निघून गेल्या. मग सोनूला आंघोळ घालायला मला लागायचे आणि मला काही येत नव्हती. त्या मला वाटते पाडव्याच्या आदल्या दिवशी का पाडव्या दिवशीच गेल्या होत्या. मग मला काही येत नव्हती. मग आमचे जे शेजारी आहेत ना पाठीमागं, ते आले होते आंघोळ घालायला आणि त्यांचं आणि आमच्या सासूबाईंचं नाही पटत. मग तेव्हा पण त्यांनी वाद केलेला की मला का बोलवलं नाही, मला का नाही सांगितलं. मी त्यांनाही बोलवलं नव्हतं. सोनूचा रडण्याचा आवाज ऐकून त्या आल्या होत्या आणि त्यांनी घातली होती. मग त्या पण शेजारीच होत्या. आता आम्ही एका घरात राहतो. मी आंघोळीला घेऊन निघाली. मग त्यांनी मला म्हणायचं ना की तुला येत नाही ना, मी घालू का. पण त्यांनी तिला पायावर घेण्याला आमची गोष्ट आहे. तिनं माझ्या सासूबाईने तिला कधी मांडीव पण घेतलं नाही, कधी खेळवलं पण नाही. म्हणजे लहानपणी तिला कधी बघितलं पण नसेल असं मला तरी वाटतंय. कारण 24 तास ती माझ्यापाशीच होती. कधी संपर्कच नाही आला त्यांनी तिला बघण्याचा. तरीही त्यांनी त्या गोष्टीवरनं वाद केला. तिथून वर्षभर ते तसंच कटकटीतच गेलं. नंतर तिसरा पाडवा आला, त्यावेळेस त्यांनी आम्हाला घरातनं बाहेर काढलं. तेव्हाही वाद झाले. नंतर तोच वर्ष डबल कटकटीत गेलं. तसंच काढलंही. नंतर आम्ही ह्या घरात आलो. भरपूर वर्षात भरपूर साऱ्या गोष्टी केल्या आम्ही. गाडी घेणं, शेड बांधणं, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर यूट्यूब चॅनल हे सगळं सुरू केलं. नंतर ते सुरू केल्यानंतर पाडव्या दिवशीच माझं यूट्यूब चॅनल हॅक झालं. 4थ्या पाडव्या दिवशी. तुम्हाला मी सांगते पण मला आतनं हे होतं आहे. नंतर 5वा पाडवा होता तो तुम्हाला माहिती आहे, आम्ही भाड्याच्या रूममध्ये केला होता. तेव्हा पण वाद त्यासाठी घर वगैरे सोडण्या सगळ्या गोष्टी झालेल्या. आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. पण तो पाडवा आम्ही घरी साजराच नव्हतं केला. आमच्या नंद्याच्या घराचं पूजन होतं ना, काय म्हणतात वास्तुशांती वगैरे, तर आम्ही तिकडे गेलेलो. मग तो पाडवा आमचा म्हणजे भारी नाही. तेव्हा आपण लाईव्ह घेत होतो आम्ही, तर त्या लाईव्हवरून पण भरपूर भांडणं झाली होती. तो पण पाडवा इतका काही खास नव्हता. पण हा पाडवा छान होता. छान गेला तर गेलाच म्हणेन मी. थोड्या अडचणी आल्या पण त्या चांगल्यासाठीच आल्या आणि चांगलंच झालं. वाईट काही नाही गेलेलं. आणि एक गोष्टीचं काळजी होती आम्हाला की घरी आल्यानंतर आम्ही गाडी घेतल्यानंतर वाद होईल की फालतू खर्च केला, गाडी घेण्याची गरज काय होती. कारण आमच्या सासूबाईंना मोबाईल आम्ही घेतलेलं वापरलेलं आवडत नाही, तर गाडी चालवलेलं ना ही खूप विचार करण्यापलीकडची गोष्ट आहे. कारण ह्याच्यावरनं पण टोमणं दिलं होतं की गाडी चालवते, तसे करते त्याच्यावरनं टोमणं दिलं होतं. मग मला त्या गोष्टीची भीती होती. पण असं काही नाही झालं. म्हणजे पुढे ते देतील टोमणं, पण त्यावेळेस तरी नाही दिलं. कारण मी एकदा त्यांना बोलून दाखवलं होतं की तुम्ही जे नाही केलं ते तुमचं लेख करून दाखवतात, म्हणजे पण तुम्हाला त्याचं कौतुक नाही, तुम्हाला बघवत नाही, ह्या गोष्टी मी बोलले होते. तर त्यांना ती गोष्ट लक्षात राहिली असेल कदाचित, म्हणून त्यांनी वाद नाही केला. कारण म्हणणार की आपण ह्यांना थोडे पैसे दिले, त्यांनी केलं आहे, काय पण करू देत, अशा करून त्या गप बसल्या. तसे त्या टोमणं देत होत्या, बरी घेतली, आता मला एक घ्या, मी बी चालवते, असं त्यांचं चाललेलं. पण मी त्या कानामागनं गोष्टी टाकल्या. मी त्या मनावर घेतल्या नाही. त्या मनावर घेण्यासारख्या होत्या पण नाही घेतल्या. आणि त्यांनी ते वाद होण्यासाठी शब्द वापरलेले, पण आम्ही ते जास्त धरून नाही बसलो. म्हणलं जाऊ देत, आपला चांगला दिवस आहे, त्यांच्यासाठी आपण तो खराब नको करायला. आणि आम्ही गाडीची पूजा तिकडे केलेली, कारण इथं कोणी पूजा वगैरे करायला येत नाही, बोलवलं तरी येत नाही, त्यामुळं इथं कोणी नसतं. मग आम्ही गाडीची पूजा माझ्या मम्मी तिकडे केलेली. आणि सगळ्यात मोठं स्वप्न होतं माझ्या मम्मीचं की मला स्कूटी असावी. सगळ्या चालवतात ना, तर तिचं असं वाटायचं की मी पण चालवावी म्हणून. तेव्हा मला इंटरेस्ट नव्हता, पण आता मला वाटतं की खरंच गाडी येणं महत्त्वाचं आहे. मी तेव्हा टाळाटाळ केली. ती मला लई सांगायची असं कर तसं कर, आणि मी म्हणायची गप, मला नाही वाटत त्याची गरज आहे, करतोय माझा नवरा. पण आता कळतंय की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. फोन आलाय कोणाचा तरी, पण कोणाचं आहे काही समजेना. कंपनीचा होता. आणि माझ्या मम्मीला पण माहिती नव्हतं की आम्ही गाडी वगैरे घेतली. तिला तर अचानकच जाऊन आम्ही हे केलं होतं. कोणाला सांगितलं नव्हतं, कोणाला म्हणजे कोणाचं, कारण प्रोसेसमध्ये होतं सगळ्या गोष्टी. पेमेंट आम्ही केलं होतं, पण काही गोष्टी हे होत्या, त्यामुळं आम्ही कोणाला नव्हतं सांगितलं. तर अशी होती माझी गाडीची जर्नी. आणि ह्या वेळेचा माझा पाडवा खूप भारी गेला आहे.
विचार करण्याच्या पलीकडे बाहेर गेला आहे. सकाळपासून पोळ्या वगैरे आम्ही केल्या नव्हत्या, कारण त्या दिवशी आमचं उपवास होतं आणि आम्ही मम्मीच्या घरी जायचं ठरवलेलं, म्हणून मी पोळ्या स्वयंपाक केला नव्हता. राहिला प्रश्न गोडी उभारायचा, तर आमच्या इथं एकाच घराला उभारतात, कारण आमचं म्हणजे ना सगळं तिकडेच, आम्ही फक्त राहायला सेपरेट असतं तरी देवघर या सगळ्या गोष्टी आम्ही तिकडंच असतात, म्हणून आम्ही डबल डबल गोडी नाही उभारत, असं काय आहे. अजून खूप सारी स्वप्न आहेत, ते हळूहळू पूर्ण करायचे आहेत. तर तुमची साथ अशीच असू द्यात, भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि करू. जिद्द तर आहे, आता बघू काय होतंय काय नाही. ठरवते हे करायचं ते करायचं. आणि म्हणजे ना मी वेगळ्या गोष्टी ठरवलेल्या, की मी काही सेविंग करून ठेवलेली की नाही, तर मला वेगळं करायचं होतं, पण माझा नवरा म्हणला की आता तुझ्याकडे ते आहे तर तुला कशाला पाहिजे ते डबल डबल त्या गोष्टी, म्हणूनसाठी मी हे करून टाकलं. जाऊ देत, फायद्याची गोष्ट आहे ना, की म्हणजे वायपट जाणारी, कारण आमच्या इथं तुम्हाला माहिती आहे किती शाळेचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर आम्हाला तिकडं ओढूजला जावं लागतं. नंतर ना सोनू शिकल तिची ती घेऊन जाईल, किंवा मी तिला सोडायचं आहे, तर ती गोष्ट कामाचीच आहे, म्हणूनसाठी मी पण म्हणलं जाऊ देत. आम्ही ना शोरूमला जाऊन गाडी वगैरे बघून आलेलो का नाही, तेव्हा पण घरी येऊन पण मला वाटत होतं की कशाला हवे, जाऊ देत, मी चालत जाईन, नंतर मी ते एस टीने जाईन, असं चाललं होतं. आणि मी नको म्हणल्यावर माझ्या मिस्टरांचं तोंड पाडायचं की ही का नाही म्हणते असं. म्हणजे मी पैसे देणार होते ना, माझे पैसे देणार होते, ह्यांच्याकडे तर आता काही नाही आहे, ते मोकळे झालेलं इथं. त्यामुळे त्यांना वाटायचं की हिच्याकडे आहे म्हणून ही म्हणते का काय. मग हे म्हणायचे मी पैसे घेतो, म्हणजे मी पैसे भरतो, पण घे. पण पैशाचा विषय नव्हता, पण मला नकोच होते. पण तरी पण ती गोष्ट आली का आली असं वाटतं मला कधी कधी.